तुमचं नाव सांगा. नारायण शिवाजी जगताप, गाव मांजरी, तालुका सांगोला. सांगोल पोलीस स्टेशनला आता तुम्ही निवेदन दिलेलं आहे, काय प्रकरण आहे? प्रकरण म्हणजे काल मला जाणूनबुजून आमदारांनी बाबासाहेब देशमुख यांनी चहा प्यायला येतो म्हणून घरी आले. चहा प्यायला घरी आले आणि चहा पिलो आणि उठता वेळेस म्हणले तुमचा दादा म्हणले व्हॉट्सअपला काहीतरी टाकतोय, कशासाठी टाकतोय. त्यांना मी म्हणलं दादा म्हणजे कोण? आमचा मुलगा काय नाव आहे मुलाचं? बाळकृष्ण नारायण जगताप. मग मी म्हटलं जरी ती काय म्हणलं असेल तर मी माफी मागतो. आणि उद्या आल्यानंतर ती दवाखान्यात आहे, ती दवाखान्यातनं आल्यानंतर सांगलीनं मी गावातल्या 5-10 माणसाला जाणते कानावर घालून त्याला इथून पुढे मी काय तसं होऊ देणार नाही, तसलं काय व्हॉट्सअप वगैरे टाकू देणार नाही. आणि परत ती म्हणले नाही माझे कार्यकर्ते मला ऐकत नाहीत म्हणून. कार्यकर्ते घेऊन आलते ना आधी किती कार्यकर्ते? 50-60-70 माणसं घेऊन आलते आणि ती रोडवर उभा होते आणि आम्ही आमच्या घरी चहा पितो. ही गेले म्हणले आधी कार्यकर्ते ऐकत नाहीत म्हणले. मी म्हणले मी चाललोय मुंबईला म्हणले. मुंबईला आता तुम्ही कार्यकर्ते बघा म्हणले. मग ही निघून गेलं का कार्यकर्ते आमच्या अंगावर पडायला लागले. तुझा पोरगा कुठं आहे असं तसं, माझ्या शर्टाला धरणं, आमच्या घरातल्या महिलांना दम देणं, शिव्या देणं, इचकट शिव्या देणं. त्यात आमची मालकीनं आजारी पडली असल्या यांच्या बोलण्यानं. तरी आणि आमच्या 3 पिढ्या पक्षात गेले, त्या 3 पिढ्या तरी आमच्यावर असा अन्याय आहे. मग इतराचं काय तर आम्हाला त्याच्यापासून धोका आहे, आम्हाला त्याचं संरक्षण मिळावं. दिले निवेदन आम्हाला संरक्षण मिळावं म्हणून. निवेदन देताना अनिकेत भैया होता तरी होती. काय पुरावा आहे का या गोष्टीचा जे तुम्ही म्हणताय की असं घडलं, शिवीगाळ केली, ही केलं? आहे ना, CCTV आहे ना आपल्याकडे, आहे की पुरावा आहे. आहे की. पण आता काय मागणी राहील तुमची? काय मागणी आहे की आम्हाला यांच्यापासून धोका आहे, आम्हाला संरक्षण मिळावं. यांच्यापासून धोका आहे. म्हणजे मारणारे व्यक्ती कोणत्या होत्या काय मारणारी सांगू शकता? सांगतो की नवनाथ शिंगाडे सांगोला, केतन शेळके मितोडा आणि ही आपला शिवाय शेजाळ सावे, ही पोरं घेऊन आलती. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे.